राज्यात सध्या भाजपकडून संघटन पर्व सुरू करण्यात आलं असून या पर्वात 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करण्याचा मानस भाजपकडून ठेवण्यात आला होता। मात्र 1 जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात तब्बल 1 कोटी 2 लाख प्राथमिक सदस्य भाजपसोबत जोडले गेल्याचा विश्वास भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। रवींद्र चव्हाण आज पालघर जिल्हा दौऱ्यावर असून यावेळी पालघरमधील काही सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी देखील भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून लवकरच 1.5 कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा देखील आम्ही पूर्ण करू असा विश्वास देखील यावेळी रवींद्र चव्हाण यांच्याकडून व्यक्त करण्यात आला। संघटन पर्व या विषयासाठी इथे आलेलो आहे। आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा हे तिघही अतिशय चांगल्या पद्धतीने महायुतीचं सरकार हे चालवत आहेत, जनतेची सेवा करण्याचं काम करत आहेत आणि मला खात्री आहे असे जे काही पेच प्रसंग असतील हे तिघही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये बॉन्डिंग असल्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न मार्गी लावतील यात काही शंका नाही। सर्व पक्षीय इथे प्रवेश झालेले आहेत भाजपमध्ये, काय प्रतिक्रिया व्यक्त करा? आपल्याला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण देशभरामध्ये संघटन पर्व हे सुरू आहे। महाराष्ट्रात सुद्धा 1 जानेवारीपासून हे संघटन पर्व सुरू झालेलं आहे। प्राथमिक सदस्य नोंदणी पक्षाची सर्व ठिकाणी सुरू आहे। मला सांगायला आनंद होतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय बावनकुळेजी यांनी एक लक्ष ठेवलं होतं की 1.5 कोटी प्राथमिक सदस्य हे झाले पाहिजेत। त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागलेत आणि मला सांगायला आनंद यासाठी होतो की 1 कोटी 2 लाख एवढं सदस्य कालपर्यंत रात्रीपर्यंत हे पूर्ण झालेले आहेत। आज पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच संदर्भामध्ये विधानसभा निहाय बैठका घेण्यासाठी संघटनात्मक मी इथे आलो होतो, परंतु पालघरमधल्या असणाऱ्या विविध संघटनांमधील असणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामधला उत्साह लक्षात घेता काही प्रमुख वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे अनेक सदस्य, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 1000 ते 2000 कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रमुख आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे। आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व या पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्वांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा। सर महायुतीत सहभागी असलेले जे पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्याही काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे। हे आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संघटन पर्व सुरू आहे। त्या संघटन पर्वामध्ये आपण पाहिलं असेल 1,500 वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि खरं तर हे सर्व कार्यकर्ते हे नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावरती खुश होऊन त्यांनी सगळ्यांनी प्रवेश केला। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारत देश ज्या पद्धतीने प्रगती करतोय आणि पूर्ण जगामध्ये भारताचं नाव आज रोशन केलेलं आहे त्यांनी, आणि त्यांच्याच बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कार्यकुशल मुख्यमंत्री ह्यांच्या कार्यामुळे, आणि एवढी वर्ष मी माननीय गणेश नाईक साहेब यांच्या युनियनचं काम सांभाळतो, जवळ 90 पासून म्हणजे 35 वर्ष ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत। तसंच रवींद्र चव्हाण साहेब जे कार्यकारी अध्यक्ष आहेत, त्यांनी ह्यापूर्वी 5 वर्ष आपली धुरा इकडची सांभाळलेली आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। खासदार साहेब वनगा साहेब हे पण अतिशय चांगलं काम करत आहेत। त्यांच्या सगळ्या प्रेरणेतून नाईक साहेबांच्या सूचनेनुसार आज सर्व आमची टीम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व
युनियनचे पदाधिकारी यांनी आज पक्षात प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जास्तीत जास्त कार्य वाढवण्यासाठी आणि माननीय पालकमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या माध्यमातून ह्या एरियाची जी कामं उरलेली आहेत, जसं डम्पिंग असेल, आरोग्य सुविधा असेल, बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून मी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या जोडीला जे सगळे पदाधिकारी आलेले आहेत, विविध पक्षाचे पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचा सगळ्यांचा मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. किती पदाधिकारी कार्यकर्ते साधारण हे तर प्रमुख पदाधिकारी आहेत. हे प्रमुख पदाधिकारी जवळजवळ 100च्या आसपास आहेत आणि त्याच्यानंतर कार्यकर्ते आज 1000च्या आसपास कार्यकर्ते इकडे उपस्थित झालेले आहेत. खरं तर हा कार्यक्रम फक्त 1 दिवस मिळाला मला प्रवेशाचा आणि 1 दिवसामध्ये एवढी सगळे कार्यकर्ते म्हणजे विविध ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती उपसभापती मिलिंद वडे, बाकीचे जिल्हा परिषद सदस्य असे सर्व पक्षीय लोक आज सामील झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीची जी आज नीव आहे की जे भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने सबळ झालेली आहे.